थंडगार पावसाळी वातावरण आणि कुरकुरीत गरमागरम भजी जर मिळाली तर आणखी काय हवं? तर आज आपण बघणार आहोत पावसाळा स्पेशल अगदी झटपट कमी साहित्यामध्ये तयार होणारी कांद्याची गोल भजी. कांद्याची गोल भजी बनवण्यासाठी अगदी बेसिक साहित्य लागतात. गोल भजी तयार करण्यासाठी पहिल्यांदा 2 वाट्या बेसन पीठ घेऊ. जर बेसनचे पीठ घरामध्ये तयार केले असेल तर त्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ घाला. बेसन पीठ विकतचे असेल तर त्यामध्ये तांदळाचे पीठ अजिबात घालण्याची गरज नाही. तांदळाचे पीठ चालत नसेल तर ज्वारीचे, बाजरीचे सुद्धा तुम्ही येथे पीठ वापरू शकता. बारीक रवा सुद्धा येथे वापरू शकता. आता हे पीठ मिक्स करून घेऊ. आता इथे आपण एक मोठ्या आकाराचा बारीक कांदा चिरून घातला आहे. तिखट जसे आवडत असेल तशी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेऊ. मुठभर कोथिंबीर देठासहित यामध्ये आपण चिरून घातली. घरामध्ये उपलब्ध असेल तर धने जिरेपूड अर्धा चमचा वापरायचा. त्याने चवीला अगदी भजी छान होतात. यामध्ये आपण अर्धा-अर्धा चमचा धने जिरेपूड घालून घेतली. आता इथे आपण एक अर्धा चमचा ओवा घातला आहे. कारण डाळीचे पदार्थ करत असताना ओवा सुद्धा घालणे जरुरीचे आहे. अन्न पचनास मदत होते. सगळ्यात शेवटी अगदी लागेल तसे चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता सर्व जिन्नस चमच्याने किंवा हाताने छान आपण एकसंध करून घेऊ. या पिठामध्ये आपण अजिबात सोडा किंवा इनो वापरणार नाही. आता आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ. ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतले आहे त्याच वाटीने आपण पाणी घेऊ. पिठामध्ये लागेल तसे पाणी घालू. एकदम पाणी जर तुम्ही पिठामध्ये घातलं तर पिठामध्ये गुठळ्या व्हायला सुरुवात होते आणि भजी खाताना थोडीशी कचकच किंवा गुठळ्या सुद्धा तोंडामध्ये येऊ शकतात. म्हणूनच पाणी लागेल तसे घालून पीठ मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने पाणी थोडे-थोडे घालून पीठ मिक्स करून घेऊ. जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. यामध्ये आपण इनो किंवा सोडा वापरला नाहीत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण एकाच दिशेने 5-6 मिनिटं पीठ फेटून घेऊ. पीठ तुम्ही जितक्या हाताने किंवा चमच्याने छान फेटून घ्याल तितकी त्यामध्ये हवा भरली जाते. त्यामुळे यामध्ये इनो किंवा सोडा घालावा लागत नाही. असं पीठ थोडंसं हलकं किंवा पांढरे थोडंसं दिसायला लागले म्हणजे आपले भजीसाठी पीठ तयार झाले आहे. किंवा एखाद्या वाटीमध्ये पाणी घेऊन पिठाचा गोळा सोडून बघायचा. जर गोळा तरंगला तर आपली भजीसाठी पीठ तयार झाले असे समजायचे. आपण तापत ठेवलेल्या तेलामधील 2-3 चमचे एकदम कडकडीत तेलाचे मोहन आपल्याला या पिठामध्ये घालायचे आहे. यामुळे पीठ हलके होते व भजी खाताना कशामध्ये अडकल्यासारखे वाटत नाही. तेल घातल्यानंतर पीठ हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपले छान पीठ तयार झाले आहे. आपण हाताने किंवा चमच्याने छान भजी सोडून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर पहिला एक भजी सोडून घेऊ. जेणेकरून आपली पहिली भजी किती कुरकुरीत होते याचा अंदाज येतो. भजी तेलावर तरंगू लागल्यानंतर वर खाली करून परतून घेऊ. भजी तेलामध्ये 2 मिनिटांसाठी छान परतून घेऊ. 2 मिनिटांसाठी वर खाली करत भजी तळून घेऊ. जेणेकरून भजी कुरकुरीत होतील. पहिली भजी छान कुरकुरीत झाल्यानंतर आता आपण दुसरी सर्व भजी सोडून घेऊ. जशी आपण भजी सोडली तशी छान तेलावर तरंगू लागली आहेत. यावरून समजते की आपली भजी हलकी व कुरकुरीत होणार आहेत. हळद न घालता आपल्या भज्याला छान कलर आला आहे. भजी आपली छान कुरकुरीत भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ. खाण्यासाठी खमंग व कुरकुरीत भजी तयार झाली आहे. अशी मध्यम आकाराची मस्त भजी तयार झाली आहेत.
आता आपली खाण्यासाठी छान भजी तयार झाली आहेत. भजी सर्व्ह करण्यासाठी तेलामध्ये 3-4 मिरच्या तळून घेऊ. 2 मिनिटांसाठी मिरच्या तेलामध्ये व्यवस्थित तळून घेऊ. 2-3 मिनिटे झाल्यानंतर आपल्या मिरच्या व्यवस्थित तळून झाल्या आहेत. मिरच्या तळून झाल्यानंतर चवीनुसार त्यावर मीठ टाकून घेऊ, जेणेकरून मिरच्या तिखट लागणार नाहीत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड व फॅमिलीसोबत शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.